हे जे कागदी घोडे नाचवायचा जो प्रकार आहे, किती या ठिकाणी आर्थिक स्तोत्र तुम्ही वाढवले, या ठिकाणी तुम्ही व्यापारी संकुल उभारायला पाहिजेत, त्याचं अर्निंग तुमचं व्हायला पाहिजे, तुमचं स्वतःचं उत्पन्न काय आहे. प्रशासनाचा भोंगळ कारभार या ठिकाणी सुरू आहे. त्यांना सत्तेचं केंद्रीकरण करायचं, म्हणजे आमदार खासदार विशेषतः म्हणजे जन्मापासनं मैतापर्यंत नगरसेवक असतो. त्याची जाणीव आज या सगळ्या नागरिकांना तर झालेली आहे. चौथं बजेट आता प्रशासन सादर करत आहे आणि प्रशासनाला एक झापडपट अशा मर्यादा असतात. तर प्रशासनाचं सादर होणारं बजेट आणि नेमक्या समस्या आहेत त्याचा काही ताळमेळ लागतो का? सर्वसाधारण सभा ज्या वेळेला सभागृह ज्या वेळेला अस्तित्वात होते त्यावेळेला सभागृहातले सदस्य आपापल्या प्रभागातील कोल्हापूर शहरातील सर्वच समस्या आणि त्या समस्यांच्यावर उपाययोजना म्हणून अर्थसंकल्पाकडे पाहिलं जायचं. पण आता ह्या चौथा हा जो अर्थसंकल्प आहे हा प्रशासनाच्या वतीनं प्रशासक ज्या वेळेला सादर करतात त्यावेळेला मूलभूत सेवा सुविधा यांचा विचार स्थानिक नगरसेवक नसल्यामुळं, समन्वय नसल्यामुळं म्हणा किंवा लोकांच्या पर्यंत तुम्ही प्रशासन न पोचल्यामुळं म्हणा, त्यांना त्या समस्या माहिती नसतात आणि त्यामुळे त्या समस्यांच्यावर उपाययोजना जी करायला पाहिजे, जी या बजेटमधून होते, त्याचा कुठेही यामध्ये समन्वय दिसून येत नाही. समन्वयाचा या ठिकाणी अभाव तर आहेच, पण हे जे कागदी घोडे नाचवायचा जो प्रकार आहे तो अत्यंत विचित्र आणि एक निंदनीय आहे असं माझं मत आहे. कारण मागच्या वेळेचं बजेट जे बघितलं आणि त्याच्या मागच्या वेळेचं बजेट सेम बजेट तुम्ही पाहायला मिळतील तुम्हाला. त्यातल्या कुठल्या कुठल्या वैशिष्ट्यपूर्ण योजनांची या ठिकाणी अंमलबजावणी झाली ते तुम्ही सांगू शकता का? त्याचबरोबर थेट पाईपलाईनी बंटी पाटलांनी या ठिकाणी प्रयत्न करून या ठिकाणी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी आणली, ती तुम्हाला सांभाळता येत नाही, ती तुम्हाला सांभाळता येत नाही अशी आज या ठिकाणी परिस्थिती झालेली आहे. आणि त्याच्याबरोबर माझं दुसरं मत यामध्ये आहे, मी स्वतः स्टँडिंगमध्ये काम केलेलं आहे, स्वतः सभापती म्हणून काम केले. आर्थिक उत्पन्नाचं साधन तुम्ही नवीन स्तोत्र शोधलीत का हो? तुमची भाडेवाढ जी आता इस्टेट विभागाकडून आपल्याला अपेक्षित रक्कम आहे, घरफाळ्याकडून आहे, त्याच्यानंतर पाणीपट्टीमधून आहे, त्याच्यानंतर व्यावसायिक ह्याच्या करामधून आहे, व्यवसाय कर नाही म्हणता येईल तर परवाना फी आपण त्याला म्हणतो. अशा विविध एक 4-5 ज्या प्रमुख जी स्तोत्र आहेत जी आपल्याला महापालिकेच्या बजेटमध्ये ज्यावेळेला बजेट सादर करतो त्यावेळेला 1 रुपया कसा येणार आणि 1 रुपया कसा जाणार अशा पद्धतीचं ते बजेट असतं. तर त्यातले किती या ठिकाणी आर्थिक स्तोत्र तुम्ही वाढवले हा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे. महत्त्वाचा मुद्दा आपण जर महापालिका या ठिकाणी जकात बंद झाली, जकात बंद झाल्यामुळं आपल्या आर्थिक उत्पन्न या ठिकाणी बऱ्यापैकी थांबलेलं आहे. त्याच्यावर उपाययोजना तुम्ही वेगवेगळे आपल्या जागा आहेत या ठिकाणी तुम्ही व्यापारी संकुल उभारायला पाहिजेत, त्याचं अर्निंग तुमचं व्हायला पाहिजे, तुमचं स्वतःचं उत्पन्न काय आहे, दुसरं काहीही नाही आहे. स्वतःचं आर्थिक उत्पन्न आज इतर महापालिकांच्यामध्ये जर पाहिलं तर अत्यंत मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यामुळं त्यांचे कुठली कर्मचाऱ्यांचे पगार थकीत होत नाहीत किंवा आणखीन विकास कामांना कात्री लावली जात नाही. हे सगळं तुम्हाला कोल्हापूर महानगरपालिकेमध्येच पाहायला मिळेल, कारण आपलं आर्थिक उत्पन्नाचं स्तोत्र वाढवल्याशिवाय कोल्हापूर महापालिकेला पर्याय नाही. टिपर किंवा कचराचं जे निर्मूलन आहे त्यासाठी सुद्धा आपलं जेवढं प्रचंड प्रमाणात साठतं त्याचं निर्मूलन होत नाही. आग लागण्याचे प्रकार होतात, बावड्याच्या लोकांनी तर अक्षरशः तिथं घरं सोडून जाण्याचा प्रकार झालेला आहे. तर ही टिपरपासून ते कचरा निर्मूलपर्यंत या सगळ्या ज्या ड्रॉबॅक आहेत त्याबद्दल काय करणार, यांनी काय करायला पाहिजे? आता ते टेंडर काढतायत, त्या टेंडरवर त्याला उत्तर देणार ते मला पण माहिती आहे की बरेच दिवस त्या कचऱ्याचं टेंडर कोण घेते, रॅमकीवाल्याने घेतले पळून गेला. पण आता आपण करताना ना टेंडर देतानाच चांगल्या माणसाला दिलं पाहिजे, सक्षम माणसाला दिलं पाहिजे. एक ठिकाणी 4 आम्ही त्यावेळेला सुचवलं होतं, मध्ये एक पालकमंत्री ज्यावेळेला बंटी साहेब होते त्यावेळेला आम्ही एक 3-4 ठिकाणं सुचवली होती. इकडे टेकडीवर एक आहे, तसं असं आजूबाजूला छोटे छोटे जर प्रकल्प घेतले
आणि त्यामुळे जर तिकडच्या तिकडं म्हणजे टिपरच्या फेऱ्या पण वाचतील, तुमचं इंधन वाचेल, वेळ वाचेल, लवकर जलद उठाव काम होईल. असे छोटे छोटे जर केले आणि तिथल्या ग्रामस्थांच्या, आता समजा आमची इकडं पाचगाव नव्हे, इकडं बालिंगा साईडला हद्द टेकते, एका बाजूला पीरवाडीला हद्द टेकते, त्या बाजूचा आपले जे ओपन प्लॉट आहेत त्या ठिकाणी असेल, त्यांचं असेल, त्यांचे घेऊन त्यांच्या गावचा कचरा सुद्धा निर्मूलन आपण करू शकतो विना मोबदला. लक्षात आलं का? असे एक 4-5 ठिकाणी गेले तर तुमचा हा विषय. आणि सगळ्यात महत्त्वाचा टोपचा जो हे आहे तो प्रकल्प सुरू करायला पाहिजे. तुम्ही कशासाठी थांबताय? तुम्ही हायकोर्टनं तुम्हाला तुमच्या बाजून निकाल दिलाय, काय कारण काय आहे? बरं, तिथं जो प्रकल्प होणार आहे त्याचा वास येणार नाही किंवा अधिक काही होणार नाही, चांगला प्रकल्प होईल तो, त्यामध्ये सुद्धा लक्ष नाही. आत्ता ॲक्च्युली प्रशासनावर या 4 वर्षामध्ये कुठल्याही कुणाचाही दबाव, कुणाचंही ज्याला आपण नियंत्रण म्हणतो किंवा हे म्हणतो ना तसं कमांडिंग कुणाचं राहिलेलं नाही आहे. आणि प्रशासकांचं सुद्धा या ठिकाणी खाली ऐकलं जात नाही, अशी आत्ता त्यांची दयनीय अवस्था आहे. प्रशासनाचा भोंगळ कारभार या ठिकाणी सुरू आहे. आणि एक प्रशासक कुठं कुठं पळणार आहेत असा पण विषय नाही. सगळी टीमवर्क आहे. हे टीमवर्क सगळ्यांनी जर केलं ना तर या शहराचे प्रश्न सुटायला फार वेळ लागणार नाही. सगळा कोल्हापूरचा विकास आणि निधीच्या बाबतीत हद्दवाढ विषय येऊन हा विषय सगळीकडे थांबतो पडलेला. तर आपल्याला जी संभाव्य गावं आहेत त्यांच्यावर एक विश्वास निर्माण करून ती गावं इथे बघा, आज एक लक्षात घ्या, आज या आसपासच्या परिसरातील कोल्हापूर शहराला लागून असणारी जी गावं आहेत, ज्या ग्रामपंचायत, त्या ग्रामपंचायती लोक या ठिकाणी आज फ्लोटिंग पॉप्युलेशन आपलं ही 2 लाख म्हणतात, पण माझं मत आहे, मी त्याच्यावर काम करत असतो, ती 4 ते 5 लाख फ्लोटिंग या ठिकाणी पॉप्युलेशन आहे. आता तिकडचे लोक इकडे भाजी विकायला येतात, आमची बस सेवा वापरतात, स्मशानभूमीमध्ये आपण त्यांना सुविधा देतो किंवा पाण्याची व्यवस्था करतो किंवा अग्निशामक दलाची व्यवस्था करतो. असे सगळे आपण त्यांना माणुसकीय नात्यानं आपण सगळं करत असतो. पण त्यांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे, कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाल्याशिवाय स्मार्ट सिटीमध्ये आपण समाविष्ट होणार नाही, आपल्याला फंड त्यावेळेला अवेलेबल होणार नाहीत. आज पुण्यासारख्या ठिकाणी 1-2 नव्हे तर 27 वेळा त्यांची हद्दवाढ झाली, म्हणून आज पुण्याचा चेहरा मोहरा या ठिकाणी आपल्याला बदललेला दिसतो. तसा आपल्या ठिकाणीच व्हायला सुद्धा. आणि त्यांनासुद्धा एक अशी अनामिक भीती आहे की मी शहरात गेलो तर माझं असं होईल, माझं तसं होईल, माझं नुकसान होईल. अरे असं काही नाही. आणि प्रशासनानं हे जाहीर करायला पाहिजे, त्यांच्या आपण काय काय सोयीसुविधा देऊ शकतो, त्यांच्या काही अडचणी आहेत त्या समजावून घेऊन त्यांच्याशी चर्चा करून सुद्धा हा प्रश्न मार्गस्थ लागू शकतो. आणि मी काय म्हणतोय, एक 30-40 गावं न घेता आपल्याला जेवढी झेपणार आहे, आपल्याला जेवढं सोसणार आहे त्या पद्धतीनंच आपण ती घेतलं पाहिजे. 4, 5, 7 पहिल्यांदा सुरुवातीला थोडे थोडे घेऊन, आणि ते बघून इतर लोक येतील ना आमच्यात. लक्षात आलं का? ते बघून इतर लोक येतील. 20 तारीख परत पुन्हा एकदा न्यायालयात पडलेली आहे. फेब्रुवारी आपल्या निवडणुकीचं सगळं टप्प्याटप्प्यानं होईल. म्हणजे राज्यकर्त्यांचीच फक्त चलबिचल आहे की शासनाचं पण आहे? काय निवडणुका पुढं झाल्या, नेमकं काय करणार? काय हा निवडणूक आयोग आणि राज्य शासन यांना हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि जाणीवपूर्वक ह्या गेली 4 वर्ष या निवडणुका थांबवल्या. त्यांना सत्तेचं केंद्रीकरण करायचं आहे. म्हणजे आमदार, खासदार विशेष टॉप, स्थानिक स्वराज्य संस्था त्यांना प्रशासनाच्या म्हणजे स्वतःच्या हातामध्ये ठेवून चालवायच्या आहेत, असं एकंदरीत आत्ता यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण देशामध्ये आता तुम्ही बघितलं ना, 8-10 राज्यामध्ये हे इलेक्शनच झालेलं नाही. त्यामुळे गोची झालेली आहे. हां, पण आता नेमकं शासन म्हणजे नागरिकांना सुद्धा नगरसेवकाचं जे महत्त्व आहे ते तर ह्या 4 वर्षात पोहोचू शकत आहे. अगदी साधी मूर्ती दाखला पाहिजे असा जो रात्री मिळत नाही, सकाळशिवाय थांबायला लागत आहे. तर म्हणजे नगरसेवक किती आपल्याला जीवाभावाचं आणि महत्त्वाचं हे कळून चुकलेलं आहे. तर नागरिकातून सुद्धा ह्या निवडणुका लवकर व्हावं म्हणून काही प्रयत्न व्हावे किंवा जनमत दबाव वाढला पाहिजे असं वाटतं. हे बघा, नागरिकांच्या घरामध्ये बाळ जन्माला आलं आणि एखादा माणूस म्हणजे जन्मापासनं मैतापर्यंत नगरसेवक असतो, याची जाणीव आज या सगळ्या नागरिकांना तर झालेली आहे.
आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना सुद्धा झालेलं आहे की प्रशासनाकडनं काम करून घेणारी माणसं त्यांची कुवत ही माहिती असल्यामुळे प्रशासनाला सुद्धा आज वाटायला लागलेलं आहे की लोकप्रतिनिधी पाहिजेत. पण का या निवडणूक आयोगाला म्हणा किंवा या राज्य शासनाला म्हणाला का हे कळत नाही, गूढ आहे. आता जो अर्थसंकल्प साजरा होणार आहे त्यात काय प्राधान्यानं असं म्हणजे पाणी लाईट काय नेमके कोणते मुद्दे आपण किती प्राधान्यानं म्हटलो ना तरी त्यामध्ये मी मगाशी सांगितलं महापालिकेचे आर्थिक स्तोत्र या ठिकाणी वाढवले पाहिजेत. नुसते कागदी घोडे नाचवणे बंद केलं पाहिजे. आपलं आणि जे मनी अर्निंग जे आहे ते तुम्ही कितपत वाढवताय आणि कितपत तुमचं या ठिकाणी ज्याला आपण स्वनिधी म्हणू, स्वनिधी जो आहे तो किती वाढवताय आणि तो किती जास्त होणार आहे ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करून ना हे जर अर्थसंकल्प मांडला तरच त्याला काहीतरी या ठिकाणी महत्त्व आहे. आणि यामध्ये आता लोकांच्या अपेक्षा भरपूर आहेत. आज थेट पाईपलाईन सुद्धा आपल्याला पाणी मिळत नाही. 2-2.5 कोटी रुपये द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत त्या कॉन्ट्रॅक्टरला. म्हणजे काय एवढी वाईट अवस्था जर महापालिकेची असेल तर आता आम्ही हद्दवाढ व्हावी म्हणतो, पण हद्दवाढ होत असताना मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपल्याला जेवढं झेपल तेवढंच आपण घ्यायला पाहिजे. सचिन चव्हाण यांनी आपली परखडमध्ये या ठिकाणी मांडलेली आहेत आणि महानगरपालिकेचं आर्थिक स्तोत्र वाढणं हे या सर्वांचे उत्तर सांगितलेलं आहे. लाईव्ह मराठीची आपण संवाद साधला त्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद.